मग जर हे ठरवायचं असेल तर देव आमचा बदलणार नाही. आमचा देव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते, आहेत, या पुढे राहतील. आणि जर कोणी देव बदलायचा प्रयत्न करत असेल तर मग पुजारी बदलण्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवा. कारण तुमचं माझं आयुष्य बदललं, तुमचं माझं आयुष्य बदललं. सपराच्या घरातून स्लॅबच्या घरात राहायला गेलो. जेव्हा खडकत्यात रस्त्यावरून जात असताना दुचाकीच्या जागी 4 चाकी आली, तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या सातबाऱ्यावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता लिहिलेली आहे. आज नागपंचमीचा दिवस आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवसाकडे 2 प्रकारे बघतात या सणाकडे. एक सण असा असतो, काही जणांनी मला सांगितलं नागपंचमीचा सण म्हणजे काय. म्हटलं नागपंचमीचा सण म्हणजे सापाला दूध पाजतात, नागाला दूध पाजतात. म्हणलं नाही नाही, तसं वाईट वाटून घेऊ नका. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे लोकांना वाटत असेल, पण नागपंचमीचा सण म्हणजे नागदेवतेविषयी कृतज्ञता दाखवण्याचा सण आहे. पण त्याचवेळी काय होतं, टोपली घेऊन गारुडी येतो, गारुडी पुंगी वाजवतो, नागाला डोळ्याला लावतो. असं पण आपल्याला लहानपणी चित्र बघायला मिळालं का नाही भावांनो. सध्याच्या सरकारचं तेच झालंय की पण गारुडी जेव्हा ते करत असतो तेव्हा नागाचे दात मात्र काढले असतात. त्या पद्धतीने जनतेचा स्वाभिमान काढलाय आणि योजनांची पुंगी वाजवून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न चालू आहे. याला भूलू नका. जी कृतज्ञता आहे ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी कृतज्ञता आहे, ती सर्वसामान्य शेतकऱ्याची निष्ठा आहे, ती सर्वसामान्य माता भगिनीची, सर्वसामान्य युवकाच्या भवितव्याची निष्ठा आहे. जाता जाता फक्त एक प्रसंग सांगतो. शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सुरू झालेली ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जाणारी यात्रा आहे. मग अशी निकम साहेबांनी ही गोष्ट सांगितली. हे जेव्हा निकम साहेब सांगत होते ना तेव्हा एकच गोष्ट फार महत्वाची समोर येते की भावांनो, जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न होतो. माझी तुम्हाला विनंती आहे, जेव्हा हा योद्धा छातीची ढाल करून तुमच्यासाठी लढतोय तेव्हा त्याच्या पाठी थोडी खंजीर खुपसू नये. म्हणून तुमच्या हातांची आशीर्वादाची ढाल त्याच्या पाठीशी बांधणं हे तुमच्या माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण असाच प्रसंग हा शिवकाळात होता. पुरंदरच्या पायथ्याशी लढाई सुरू होती. मुरारबाजी देशपांडे लढत होते. मुरारबाजी देशपांडे लढत असताना समोर दिलेर खान होता. दिलेर खान चाट झाला मुरारबाजींचं शौर्य बघून. एका पॉइंटला दिलेर खानानं युद्ध थांबवलं आणि मुरारबाजीला सांगितलं, बाजी हमारी तरफ आ जाओ, बादशाह तुमचं कौतुक करतील. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. योद्धा चांगला लढत होता. योद्धा चांगला लढत असताना दिलेर खानाने सांगितलं, आमच्या बाजूला ये, आम्ही तुम्हाला जहागिरी देऊ. आमच्या बाजूला ये, आम्ही तुम्हाला धनदौलत देऊ. 350 वर्षापूर्वी मुरारबाजींनी सांगितलं, अरे थुत तुमच्या जहागिरीवर. धनाशी बेईमानी होणार नाही, राजांशी बेईमानी होणार नाही. 350 वर्षांपूर्वी ते होतं. 350 वर्षांनंतर असं आलं की एकच फक्त गोष्ट आली, युद्ध सुरू झालंच नाही, फक्त 2 नोटिशी आल्या आणि कोणीच म्हणलं नाही स्वाभिमानासाठी थांबतो. तवा जहागिरी होती, आता मंत्रीपदाची खुर्ची होती. टुनकन उडी मारून इकडचे तिकडे गेले. आणि मग हा प्रश्न पडतो, मग नक्की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाविषयी लोक का बोलत नाहीत. हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर इथं दडलंय. आणि आपल्याला जो जागवायचा तो महाराष्ट्र जागवायचा आहे, तो स्वाभिमानी महाराष्ट्र जागवायचा आहे. कारण अर्थसंकल्प झाला. अर्थसंकल्प झाल्यानंतर जेव्हा माना खाली घालून महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारनं अर्थसंकल्पाचं कौतुक केलं, तुम्हाला मला प्रत्येकाला कळत होतं ना. पायात घालायच्या चप्पल पासून अंगात घालायच्या कपड्यापर्यंत प्रत्येकावर जीएसटी देतो. जीएसटी देणारं देशातलं सगळ्यात महत्वाचं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र असेल. महाराष्ट्राच्या सत्तेत जे बसलेत ते माना खाली घालून कौतुक करत होते. कोणाचीही हिंमत झाली नाही हे बोलायची का जर बिहारला एवढे 1000 कोटी देता, जर आंध्र प्रदेशला एवढे 1000 कोटी देता, तर माझा महाराष्ट्र हा कणखर राकट घामाच्या धारांनी भिजणारा महाराष्ट्र तुमच्या तिजोरीत एवढी भर घालतो, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा आम्हाला द्या. हे सांगण्याची कुणाची हिंमत झाली नाही. का होत नाही?
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.